14-15 वर्षाची मुलगी पिरियड्स आल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यात गेली तर 15 दिवसाच्या आत तिला रक्ताच्या उलट्या होऊन मरून जाईल असं गावात मानलं जातं। 90च्या दशकातील वडगाव नावाचं गाव जिथे श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधील फरक कुणालाच कळलेला नसतो, ज्याचं भीषण वास्तव्य बाई तुझ्या पायी या मराठी झी5 वरील वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आलंय। एखादी मुलगी पिरियड्स आल्यानंतर लग्नासाठी तयार नसली तर तिचं मुंडन करून तिला गावाच्या वेशीमध्ये यायला पण बंदी घातली जाते। 500 वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा गावकऱ्यांसाठी श्रद्धा पण बायकांसाठी आयुष्यभराचं ओझं असतं। या विरोधात अहिल्या नावाची मुलगी उभी राहते जिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न असतं। ती या जुन्या विचारांविरुद्ध आवाज उठवते, आईसोबत लढते, फक्त स्वतःसाठी नाही तर गावातील संपूर्ण बायकांसाठी। अहिल्याची मैत्रीण सरस्वती जिचं लहानपणी होणारं लग्न या निर्दयी समाजाचं वास्तव्य दाखवतं। देवी वेसाई ही काल्पनिक जरी असली तरी सिरीज मध्ये दाखवलेले रूढीवादी विचार आणि पितृसत्ताक मानसिकता आजही वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात आहे। साजिरी जोशी आणि क्षिती जोग यांनी एवढा अप्रतिम अभिनय केलाय की माझ्याकडे शब्द नाहीये। त्यांचा आई आणि मुलीचा इमोशनल बॉन्ड एवढा स्ट्रॉंग आहे जे बघून आपले डोळे पाणावतात। बाई तुझ्या पायी ही फक्त एक सिरीज नाहीये तर अंधश्रद्धा आणि पितृसत्ताकमुळे नष्ट होत चाललेल्या पिढ्यांची वास्तविकता दाखवणारा आरसा आहे, ज्यामध्ये शिक्षण आणि जागरूकतेमुळे कसं परिवर्तन घडू शकतं हे जाणीव करून देणारा संदेश पण आहे। एकूण काय तर शिक्षण आपल्या विचारात आणि समाजात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो हे या वेब सिरीज मध्ये दाखवण्यात आलंय, ज्याचं नाव आहे बाई तुझ्या पायी, जे तुम्ही मराठी झी5 वर बघू शकता।